चौधरी पहिला बॉल घेऊन तयार गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आणि वेग देखील त्या चेंडूला चांगला आहे। सुरुवात चांगली झाली पहिल्या चेंडूची सुरुवात आपण पाहतोय अक्षय सर अतिशय छान पद्धतीने चेंडूला हाताळलं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळालं गोलंदाज यश याला निश्चित चांगला बॉल होता। उजव्या यष्टीच्या बाहेर जर आपण पाहिली तर थोडीशी जागा निर्माण केली ग्लेन मॅग्राथ ज्या लाईन बरोबर गोलंदाजी करताना आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला अगदी तीही लाईन उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग करणं तिथनं थोडीशी हरकत आणि त्या हरकतीमधनं बरकत पैदा करत बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेलाय। यावेळी आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता आणि अगदी फुलर लेनच्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही। अतिशय चांगला फटका पहिल्या चेंडूची विसरण यशला झाली आणि तदनंतर फलंदाजानं दुसऱ्या बॉलची अतिशय चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावली। फुलर लेनचा बॉल होता अगदी त्याला फुल टॉल केला आणि आपण पाहतोय आजच्या दिवसातला आजच्या या दिवस रात्र स्पर्धेमधला दुसऱ्या दिवसातला पहिला षटकार फलंदाज पिंकेशच्या बॅटमधून आणि सिग्नल आलाय हा नो बॉल असेल फ्री हिटची संधी असेल। भीमर इथे आपल्याला पाहायला मिळतोय हा नो चा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे पहिल्याच ओव्हरपासून हात खुले करण्याची संधी इथे जरूर मिळेल। यस आपण पाहू शकाल अतिशय छान पद्धतीने आपण पाहतोय हा फटका खेळला गेला काही कमालीचं बॅटिंग आपल्याला बघताय। पहिला चेंडू जर पहिला थोडासा चांगला होता त्यानंतर नो चेंडूचा भरपूर समाचार फ्री हिटचा बॉल आहे यश तयार। यावेळी हा चेंडू पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्क्रोल केला जाईल। चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते कमबॅक कसा करावा यशने मात्र या चेंडू मागे निश्चित स्वरूपात उत्तर दिले। फलंदाज पिंकेश याला वाईट साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय आपण वॉर रूम मध्ये ते देखील बघणार आहोत आमचे थर्ड अंपायर जोडले जातील परंतु हा चेंडू पंचांच्या माध्यमातून जर आपण पाहिला पंचांना वाटलं की हा चेंडू चांगला आहे परंतु फलंदाजाला आक्षेप आहे त्याच्यावरती आणि खऱ्या अर्थाने ते बघायला मिळालं। व्हाईट बॉलसाठी मागणी केली आता मागणी काय आहे पुरवठा काय मिळेल हे देखील तेवढंच महत्त्वाचं आपल्याला बघायला मिळेल। थर्ड अंपायर्स वॉर रूममध्ये आपले येत आहेत आणि ते निश्चित स्वरूपात सांगतील। साहिल पाटील नेटवर्कचे मात्र एक उत्कृष्ट ऑपरेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली। निश्चित पंचांचा जो निर्णय होता त्याला चॅलेंज केलं गेलं होतं मात्र तुम्ही जेव्हा रिच वाईट हा नियम मैदानामध्ये ऑन झालाय तेव्हापासून तुमचं पदलालित्य त्याचा विचार सर्वात प्रथम केला जातो आणि इथे फ्रंटफुटला जर तुम्ही बाहेर काढला तर मग तिथे तो फेअर बॉल असतो आणि तेच घडलं या बॉलवर। दोन चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आणि धावसंख्या फलकावरती 7 देखील जाऊन पोहोचली। पुन्हा एकदा पिंकेश एक विटी लाईनचा स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। पुढचा बॉल यश खोलवर टप्पाचा बॉल होता अगदी खोदून काढला डायरेक्ट हिट जर लागली तर फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला असता परंतु तिथे यश नो मध्ये दोघांमधलं समन्वय चांगलं झालं अगदी जीवाचा आटापिटा करत इथे सिंगल मात्र पूर्ण देखील झाली। धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू आणि 8 धाव्यांवरती। चांगली सुरुवात आहे कारण एक नो बॉल मिळाला होता फ्री हिटचा चेंडू ज्यावर त्या नो बॉलवर एक षटकार अर्जित केला गेला आणि त्यामुळे 8 धावा धावफलकावर आहेत। सुरुवातीला तुम्ही जर चांगल्या धावा धावफलकावर उभा केला तर विपक्षी टीम ही ऑटोमॅटिकली अंडर प्रेशर येते आणि तेच करण्याचा प्रयत्न येते पहिल्या ओव्हरपासून। यस अगदी बरोबर आणि त्याच प्रयत्नात सध्या 2 फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला प्रवीण हा फलंदाज त्याच्या यष्टीकडे जाऊ नका अगदी आपण पाहतोय आखूड यष्टीचा परंतु फटके त्याच्याकडे मोठे आहेत। चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार। यावेळी कोलातला चेंडू होता चेंडूला फक्त वळण दिलं तिथे मात्र मिडॉनला खेळाडू तैनात त्यांच्या माध्यमातून फील्ड देखील झालं। सिंगल डबलचा खेळ स्वीकारलाय कारण एक मोठा फटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेशनचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अगदी ते बघायला देखील मिळालं। सध्या चेंडूंचा खेळ झाला फेकून या षटकातला तो म्हणजे 4 आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजे 9 धावा माफ करा इथून मात्र सिंगल देखील मिळाली। पुढचा बॉल आणि 5वा बॉल पिंकेशसाठी फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा मात्र चेंडूला P1चं षटक चालू आहे। इनफिल्डच्या वरून मात्र खेळलेला फटका डाऊन द ग्राउंड सरळ सीमा पार आला एबी चषक षटकार। पण पाहू शकाल एबी चषक 2024 मात्र सुंदर असं आयोजन देखणं आयोजन नियोजन आणि आज हरेश्वरदादा केणी यांचा वाढदिवस अगदी गुढीपाडवा नूतन वर्ष आणि अगदी त्यांचा वाढदिवस शुभ औचित्य साधलं आणि ही स्पर्धा आपण पाहतोय। हरेश्वरदादांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आभाळभर शुभेच्छा। हाच दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा येवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना। चेंडूंचा खेळ झाला या षटकात 5 आणि धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली। शेवटचा बॉल
यावेळेस पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू होता. वेग जास्त आहे गोलंदाजाकडे, परंतु तुमच्याकडे चांगला वेगासहित चांगली लाईन और लेंथ ह्या गोष्टी देखील अत्यंत महत्त्वाच्या असतात. पहिलं षटक मथाने संघासाठी मात्र थोडंसं निराश असतील, कारण त्यांचा ट्रम्पलाईन गोलंदाज जो 15 धावा खर्च करतोय. खऱ्या अर्थानं आता दुसरा गोलंदाज येईल, त्याला पुन्हा एकदा कमबॅक करणं अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल. अक्षय सर. निश्चित मात्र गोलंदाजीची ॲक्शन अगदी लाजवाब आपल्याला इथे पाहायला मिळाली. प्रकाश होतात या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्णत्वाला आला आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिलं तर तुम्ही निर्धारित जी मिनिटं तुम्हाला दिली गेली आहेत त्या पूर्ण मिनिटांचा वापर केला. 5 मिनिटं तुम्ही पहिल्या ओव्हरला इथे पूर्ण घेतली गेली आहेत. वेळेचं बंधन ते प्रत्येकाला असेल आणि त्या वेळेच्या बंधनानंच ही स्पर्धा ही सुरू जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ 5 मिनिटं त्यामध्ये घेतली गेली आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता दीपेश यशची गोलंदाजीची ॲक्शन आपण त्याबद्दल जर पाहिलं ना तर एक चांगली गोलंदाजीची ॲक्शन आहे. म्हणजे जसं जयदीप बोंडिवले असेल किंवा बदलापूरचा सुपरस्टार आराब शेख याची जी गोलंदाजीची ॲक्शन आहे अगदी त्याला साम्य धरणारी ॲक्शन पाहायला मिळाली. इथे मात्र ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने बॉलला खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं मागे धावतोय. हा बॉल चाललाय सरळ सीमा रेषेला क्लिअर करण्याकरता. चेंडू सीमा रेषा पार. इथे एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. थँक्यू टीचर. चांगला फटका होता. स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली येते ओळखलं आणि त्यानंतर अगदी तिथनं अलॉंग द कार्पेट बॉलला खेळला. चौकारामध्ये कन्वर्ट केलं. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकताना 19-19. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर केला. गुडलेन स्पॉटच्या परिसरामध्ये बॉलची पिचिंग केली. तिथनं थोडासा बॉल टॉस केला आणि विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा जो मनसुबा होता गोलंदाजीच्या मनामध्ये तो यशस्वी ठरला. यावेळेस बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये कॅरी झाला. एक निर्धाव चेंडू तो गरजेचा आहे, कारण सुरुवातीलाच खूप जास्त धावा या धावफलकावर अधोरेखित झाल्यात. यावेळेस करंट व्हॉइस ऐकायला मिळाला होता. त्यानंतर बॉल कट करण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल तिथे विकेटच्या मागे खूप चांगल्या पद्धतीनं स्टॉप केला गेला. फ्लाइंग स्लीपच्या जवळपास एक क्षेत्ररक्षक होता आणि त्या क्षेत्रामध्ये त्यानं जोवर बॉलला स्टॉप केलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 20-20 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. या दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 5. थोडंसं शांत ठेवलं या ओव्हरमध्ये असंच म्हणावं लागेल. पिंकेश यावेळेस स्ट्रायकर इन कडे बॅटिंग करेल. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर तो चाललाय डाऊन द ग्राउंड सीमारेषेच्या पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमारेषा पार. चौकार 4. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन. अगदी चांगला फटका. खोलवट टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, खोदून काढलं त्याला, समोर चौकारामध्ये परावर्तित केलं. हा बॉल अगदी चांगला आहे. व्हेरिएशन होतं. बॉलला थोडंसं फिरवलं आणि बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. विकेटच्या मागे निर्धाव डॉटच्या स्वरूपाने घेऊन गेला. खोलू टप्प्याचे बॉल जे खोदून काढणं खूप गरजेचं असतं आणि या आधीचा स्ट्रोक जर आपण पाहिलं ना तर अगदी पुढे टाकलेला बॉल होता आणि तिथे सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने त्या बॉलला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये उडवलं आणि 38 सर्कलची जी पाबंदी होती त्या पाबंदीचा योग्य त्यानं फायदा घेतला. तिथे बॉल मला वाटतं तिथे क्रॅक झालाय. कुटशॉटच्या बॉल बरोबरचं हे चित्र सातत्याचं आहे. म्हणजे पाटील नेटवर्कची टीम आणि आम्ही एकत्रित वसई ग्रामीण प्रीमियर लीग केली. तिथे तर अक्षरशः आम्ही त्रस्त झालो होतो. अगदी एक गोष्ट दोन्ही टीम या गोष्टीची नोंद ठेवा. आयोजकांनी आम्हाला सूचित केलंय की जर बॉल मैदानाच्या आत आहे आणि तो फुटलाय तर मग डेड घोषित केला जाईल.
मात्र जर षटकार आणि चौकार गेलाय तर मग षटकार किंवा चौकार दिला जाईल. बॉल जर मैदानाच्या आतमध्ये फुटला तर मग तो डेड बॉल म्हणून घोषित केला जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल. चांगला चेंडू थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बंदिस्त केलं. विकेटच्या मागे डॉटच्या स्वरूपाने निघून जातोय. याच पद्धतीची गोलंदाजी ती गरजेची आहे, कारण धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. हे षटक जर आपण पाहिलं तर या आधीच्या षटकाच्या तुलनेनं थोडंसं किफायती आहे, कारण 5 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये रन्स आल्यात. 24 रन्स ऑन बोर्ड तुम्हाला पाहायला मिळाल्यात. इथे पुन्हा एकदा त्या करंट व्हॉइस बरोबर चांगला बॉल आपल्याला ऐकायला मिळाला, पाहायला मिळाला. इथे निर्धावच्या स्वरूपाने हा चेंडू निघतोय. करंट व्हॉइस तो खूप महत्वाचा असतो. गोलंदाज एफर्ट लावताना कधी कधी करंट व्हॉइस आणतो, मात्र हाच करंट व्हॉइस खूप सारे गोलंदाज जे फलंदाजाला फसवण्याकरताही वापरतात. खूप वेळा जर आपण पाहिलं तर फलंदाजाला तिथे चकवा देण्याकरता या करंट व्हॉइसचा वापर होतो. मात्र एक चांगला बॉल, त्याबरोबर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. एकेरीस 10 फलकावर 24 आहेत. येणारी 3 षटकं कशी असतील ते पाहण्याआधी जाऊया आपल्या डीजे कडे. यस, थँक्यू सो मच. निश्चित स्वरूपात मी डीजे नयनानं थांबवीन. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे मात्र आपण पाहतोय एक थोर आयोजक, अर्थातच आपण पाहतोय सुंदर असं हे मैदान आपण पाहतोय, एक सुंदर स्पर्धा पाहतोय. अर्थातच आदरणीय सन्माननीय अजय भोईर सरांचा शुभागमन झालंय या पहिल्याच मॅचमध्ये. एबी ट्रॉफी अर्थातच अजय भोईर सरांचं मात्र सुंदर असं देखणं आयोजन. 2 षटकांचा खेळ देखील संपला आणि सरांच्या माहितीकरता पहिला मॅच अमरदीप जलसार बॅटिंग करते. उज्ज्वल मथाने संघ टॉस जिंकून गोलंदाजी करते. 2 षटकांचा खेळ अगदी योग्यरित्या संपला. जिथे धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 धावा. पहिलं षटक थोडंसं कॉस्टली राहिलं, परंतु तदनंतर कमबॅक केला गोलंदाज आपण पाहतोय दीपेश यानं. एकंदरीत उज्ज्वल मथाने संघ म्हटला की अगदी भावकीतले सगळेच खेळाडू आहेत. अगदी आपल्या एकात्र घरातले काका आणि पुतणे असं सगळं काही या संघामध्ये बघायला मिळतं. आणि 2022, 23, 24 हे कॅलेंडर ज्यांच्या नावावरती राहिलंय सध्या तरी चांगलं क्रिकेट सफाळ्यामध्ये. पुढचं षटक, तिसरं षटक. यावेळेस पहिलाच बॉल. तिसऱ्या षटकाची सुरुवात ही वाईट बॉलनं झाली. धावसंख्या 1 ने आकार घेत आपण पाहतोय साहिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पाटील नेटवर्कचा साहिल सध्या आपण पाहतोय लाईव्ह ऑपरेटिंग देखील करतायत. बहाडोली म्हटलं की साहिल यांचं नाव अगदी आपण पाहतोय पाटील नेटवर्कमधून सन्मानाने घेतलं जातं. कमी वयात जास्तीत जास्त प्रगती. अर्थातच पाटील नेटवर्क 1 लाख सबस्क्रायबर ज्यांचे मात्र निश्चित स्वरूपात पूर्ण देखील झाले. पहिल्या चेंडूच्या शोधात गोलंदाज. यावेळी 6 बॉल देखील पंचांना संध्याकाळच्या सत्रामध्ये कवायत करण्याची संधी मिळते गोलंदाज स्वप्नील यांच्याकडून. 2 चेंडू सलगचे इथे व्हाईट बॉलमध्ये आलेत, म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आता 26 धावा. आणखीन 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलचा खेळ बाकी असताना आता 5 षटकांचं मध्य अर्थातच तिसरं षटक. स्वप्नील येतोय पहिल्या बॉलच्या शोधात. हा चेंडू देखील आपण पाहतोय. पंचांकडे पाहिलं अगदी आपसुकतेने फलंदाज पाहत होता प्रवीण, परंतु पंचांनी सांगितलं की हा चेंडू पुन्हा वाईड मिळणार नाही. आता गोलंदाजानं स्वतःमध्ये परिवर्तन केलं, चांगल्या लाईन और लेंथकडे आला आणि मात्र इथे पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण होत असताना चेंडू डॉट आलाय. 1 चेंडू 2 धावा खर्च होतात आतापर्यंत. पुढचा बॉल. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत. ब्रेक थ्रूची अत्यंत गरज होती आणि तिथे मात्र आपण पाहतोय मुसीबत में खडा अर्थातच स्वप्नील. आणि स्वप्नीलच्या नावावरती पहिली विकेट आजच्या दिवसातली राहिली. विकेटचं पतन, फॉल ऑफ द विकेट. यस डीजे नयन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा या संध्याकाळमध्ये पहिल्या मॅचमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पाटील नेटवर्क सोबत जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आणि अगदी यानंतरचा सामना घरचा संघ यजमान संघ श्री जागमाता रावळे आणि ठाकूरपाडा यांच्यातला द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. दुसरा मॅच. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळाली. गोलंदाज स्वप्नील याला खूप महत्त्वाची विकेट. अर्थातच प्रवीणने देखील थोडीशी घाई केली म्हणायला हरकत नाही. आता जर आपण पाहिलं
तर महेश हा फलंदाज पहिल्याच बॉलवरती महेशने आक्रमण केलंय. अगदी डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय म्हणायला हरकत नाही. चेंडू चाललाय लांबच लांब, आलाय दर्जेदार एबी ट्रॉफीचा हा देखणा षटकार 6. खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबाई 32 धावा धावफलकावरती या षटकाराच्या साहाय्याने. कालच्या दिवसात देखील अगदी धावांचा पाऊस बघायला मिळाला. षटकार जास्तीत जास्त टोटावायला पाहायला मिळाले. बॅटिंग पिच अगदी आपण पाहतोय खेळपट्टी फलंदाजाच्या प्रेमात पडलंय म्हणायला हरकत नाही. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट न खेळला, परंतु साहिल सांगतोय एक तेरी तो एक मेरी और बीच में ये विकेट गिरी. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू हा देखील हाताळला, कन्व्हिन्स केलं फलंदाजाला मोठ्या फटक्यासाठी आणि तिथे ट्रॅप रचला होता. फॉल ऑफ दी विकेट. दुसरा झटका अमरदीप जलसार या संघाला. गॉन. उपेश भाऊ संदीप म्हात्रे, उपेश भाऊ संदीप म्हात्रे साऱ्या दोस्तांना घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. एबी गुप्ता चषक आला. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल फलंदाजाचा फटका फसला महेश याचा. एक षटकार निश्चित स्वरूपात चांगला तुम्ही खेळला होतात, परंतु या खेळीला तुम्ही एक्सटेंड करू शकले नाही. खऱ्या अर्थानं तुमचं डेस्टिनेशन काय आहे ते तुम्हाला माहीत असायला हवं. अगदी जलद लोकल पकडली, परंतु कुठे उतरायचं ह्याचा विसर पडला फलंदाज महेश याला. दुसऱ्याच चेंडूवर त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ देखील फेकून झालाय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय साहिल गोलंदाज येतोय आणि साहिलनं 2 विकेट देखील मिळवून दिले, म्हणजेच अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज. कारण मध्यस्थचं षटक क्रिकेटमध्ये काहीतरी फेरबदल आणतं आणि ते बघायला मिळालं. पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक यश चौधरी कुठलीही चुकी करणार नाही. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तिसऱ्या षटकात खेळ बदलला, तिसऱ्या षटकात वेळ बदलली. अमरदीप जलसार संघाचा तिसरा गडी इथे बाद होतोय. गॉन. थँक्यू. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज साहिल याची. कारण तिसरं षटक जसं आलं, मी म्हटलं की मध्य 5 षटकांचा मध्य ज्यामध्ये गेम चेंजिंग मुवमेंट येत असतात. आणि अगदी साहिल यानं सांगितलं की पहिले 2 षटकांचे महत्त्वाचे गोलंदाज विकेट मिळवू शकले नाही, परंतु कर्णधारानं दाखवलेला विश्वास साहिलवरचा अगदी सार्थ ठरवलं त्याने म्हणायला हरकत नाही. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 3चा आणि आत्तापर्यंत 3 गडी बाद करण्यात ज्याला यश मिळालं. यावेळेस मात्र कट करायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका निवडला होता, परंतु चेंडू फळीचा संपर्क नाही. चेंडूला मात्र भरपूर जास्त वळण दिलं. 3 षटकांचा खेळ देखील इथे योग्य रीतीने संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचली. बघा 3 षटकांचा खेळ संपला आणि जी वेळ तुम्ही वापरली आहे ती 1 मिनिट एक्स्ट्रा वापरली आहे. 1 ओव्हर तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. या गोष्टीची नोंद ठेवा, कारण प्रत्येक टीमला वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं लागेल. जी काही वेळेचं बंधन तुम्हाला पाळायचं आहे ते पाळायचंच आहे, कारण वेळ ज्याला कळाली त्याला आयुष्य कळालं. त्यामुळे डिसिप्लिन क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण या खेळाला जेव्हा सुरुवात झाली ना, तेव्हा सर्वात प्रथम या खेळाबद्दल असंच म्हटलं गेलं ना, इट्स अ जंटलमन गेम. हा जंटलमन लोकांचा खेळ आहे. त्यामुळे इथे तुम्हाला यावेळेस पहा बॉल सरळ आमच्या VIP डाईसला सलामी देण्याकरता निघून गेला सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार 6. ट्रॉफीला आला प्रतीक भाई. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच करता श्री जागमाता रावळे आणि ठाकूरपाडा. ऑन युअर मार्क. सज्ज राहायचे. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता लगेचच पहिल्या 5 ओव्हर नंतर आपल्याला जॉईंट व्हायचं आहे. पुढचा बॉल अमित. इथे मात्र खूप चांगला फटका. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोवर पेट्रोलिंग करेल, बॉलला रिटर्न करेल. 2 रन तिथे इझिली कंप्लीट केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 40 ऑन बॉल 40 धावा. षटक जर आपण पाहिलं तर 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर 40 धावा म्हणजे सुस्थिती आपण म्हणू शकतो. जरी विकेट्स आल्या असल्या तरी विकेट्स येताना रन्सही आल्यात, ते तेवढंच महत्त्वाचं आहे.
2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, गणेश आणि त्याच्या साथीनं फलंदाज पिंकेश. इथे चांगला बॉल पेज जनरेट केला, वेगानं बीट करण्याचा प्रयत्न होता, तो मनसुबा इथे यशस्वी ठरला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. एक पायाला थोडंसं उचलत असताना अगदी वेगानं स्ट्रोक तिथे समोरच्या बाजूने खेळायचा होता, फोर्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न फसलेला. एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगला चेंडू पुण्याच्या एकदा योग्य टप्प्यावर डिलिव्हर्जन, फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन, फलंदाजाला हतबल हताश नैराश्य त्याच्यामध्ये निर्माण करणारी ही लाईन इथे आपल्याला पाहायला मिळाली. बंदिस्त करत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. या निर्धाव चेंडू बरोबर एकंदर 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 40 या आकड्यावर स्थित. इथे मात्र डान्सिंग द ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच कॅरी केला जाईल. जे प्रेशर या 2 डॉट बॉलनं क्रिएट झालं होतं ना, त्या प्रेशरने ही विकेट मिळवून दिली आहे. इथे माघारी परतावं लागेल फलंदाज पिंकेशला, जो ओपन करण्याकरता मैदानामध्ये आला होता. खूप काळ त्यानं मैदानाच्या आतमध्ये घालवला आणि हा काळ घालवताना त्यानं चांगल्या रन्स आपल्या टीम करता जोडल्या. तो पिंकेश अखेर माघारी परतलाय आणि त्याच्या माघारी परतल्यानंतर टीम जर आपण पाहिली तर एकंदर 4 विकेट्सच्या पतनानंतर 40. एबी ट्रॉफी 2024 ला आपण सर्वच जण एन्जॉय करताय. एक अप्रतिम अशी ही स्पर्धा प्रत्येक वर्षी अगदी चातक पक्षाप्रमाणे प्रत्येक खेळाडू ज्या स्पर्धेची वाट पाहतो ती ही स्पर्धा. यावेळेस बॅटचा टॉप एज, विकेट मिळण्याची शक्यता आणि विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल क्रमांक 5च्या फलंदाजाला. 5वा गडी इथे ज्या पावलानं मैदानामध्ये आला होता त्याच पावलानं शून्याचा भला मोठा चष्मा डोळ्यावर लावून माघारी परतत असताना फलंदाज वैभव. प्रकाश होतात या पालघर जिल्ह्यात, प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख क्रिकेट. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी आपण पाहतोय मराठी नूतन वर्ष, गुढीपाडवा आणि अगदी त्याच नूतन वर्षाच्या सर्व खेळाडूंना, सर्व क्रिकेट रसिकांना खूप शुभेच्छा असतील. येणारं वर्ष सुख समृद्धी आनंदाचं जावं हीच आई भवानी चरणी प्रार्थना. तत्पूर्वी या लगतच्या मॅचकडे वळूया. अमित अन्ना हा मात्र गोलंदाजी करण्याकरिता आला. स्लॉक षटकाला सुरुवात झाली. 4थ्या षटकात फलंदाज आपण पाहतोय पिंकेश याला परतीचा प्रवास करावा लागला. तदनंतर तू चल मे आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू होती. अगदी शेवटचं षटक चालू असेल, मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर साहिल, ज्यानं 3ऱ्या षटकात गेम चेंजिंग मुवमेंट आणून दिला. उज्ज्वल मथाने या संघाकरिता विकेट मिळत नव्हते तेव्हा 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि साहिल नावाचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहू शकाल. चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. चेंडू चाललाय एक टप्पा घेत सरळ सीमा पलीकडे. दर्जेदार चौकार 4. अगदी चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी कॅरेबियन स्ट्रोक आपण त्याला म्हणू शकतो. कॅरेबियन बेटातील म्हणजे वेस्ट इंडियन्स जे खेळाडू आहेत ते या पद्धतीने स्ट्रोक खेळताना सर्वाधिक पाहायला मिळतात. या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर आंद्रे रसल हे स्ट्रोक खूप जास्त खेळतोय IPLच्या माध्यमातून. अगदी तसा स्ट्रोक. यस, निश्चित स्वरूपात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस रचनात्मक खेळायचं होतं, थोडंसं शफल झाल्या होतात. आधुनिक क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट मात्र याच पद्धतीचं बघायला मिळतं. कारण फलंदाज आता सरळ बॅट न फटके कमी शोधतात, अक्रॉस द बॅटचा जास्तीत जास्त उल्लेख करतात. ज्या प्रकारे तुम्ही कॅरेबियन स्ट्रोकचा उल्लेख केला, दिल्ली विरुद्ध मुंबईचा मॅच, रोमारियो शेफर्ड शेवटचं मात्र नॉर्कियाचं षटक, काही कमालीची हाणामारी. मुंबईचं मैदान अगदी दुमदुमलं गेलं, वानखेडेचं मैदान अगदी दुमदुमलं गेलं आणि रोमारियो शेफर्ड याचं नाव मात्र चर्चेत राहिलं. परंतु तत्पूर्वी गोलंदाज साहिल याने देखील चांगला कमबॅक केलाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं 5वं आणि अगदी शेवटचं, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 45. फुलर लेनचा बॉल आहे आणि यावेळेस गुड शॉटचे चेंडू आणि चेंडू चाललाय सरळ सीमा पार. आलाय दर्जेदार उत्तुंग षटकार. ट्रॉफीला आला प्रतीक भाई. थँक्यू सो मच. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आपण पाहतोय या 3.
51 धावा धावफलकावरती होत्या. यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे मात्र मागणी केली होती वाईटची. पंच सांगतात की नाही चालणार. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आपल्याला 3 पंच बघायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय जतीन भुयाळ सर असतील, मुन्ना पठाण असतील, नदीम शेख सर असतील. छान पद्धतीनं कालच्या रजनीपासून त्यांचं काम आपल्याला बघायला मिळतं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार साहिल. यावेळेस मात्र कट केलाय चेंडू शॉर्ट पॉईंट आणि गलीच्या मधोमध चाललाय दन दन करत. तिथून मात्र क्षेत्ररक्षक डीप पॉईंटचा पुढे सरसावलाय. फेकी येईल तदवरती 2 धावा सहजरित्या. अमितांना मात्र थोडीशी चुकी करतोय परंतु शेवटच्या क्षणाला सावरलं. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. दोघांमधलं समन्वय, दोघांमधलं तंत्रमंत्र विसरलात. यस नो आणि वेट या शब्दांचा विसर पडला आणि इथे आपण पाहू शकाल फलंदाज अगदी निराशतेने परततोय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात त्याला बाद व्हावं लागतंय. गॉन. 4 बॉल झाले ना. येस, थँक्यू. श्री जागमाता रावळे आणि ठाकूरपाडा घरचा संघ, यजमान संघ. याच मैदानात मात्र हे तरुण खेळाडू घडले गेले. हरीश्वरजी किणी असतील, प्राण भोईर असतील, यांनी मात्र जागमाता रावळे या नावाला एक वेगळी ओळख दिली. तरुणांना घेऊन, युवांना घेऊन संघाची बांधणी केली आणि सध्या आपल्या सफळ विभागातला चर्चेतला संघ राहिलाय. अगदी या घरच्या मैदानात त्यांची स्पर्धा पुढचा मॅच खेळताना आपल्याला बघायला मिळतील. तत्पूर्वी या इनिंगचा शेवटचा बॉल साहिल. यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी फलंदाजाला बीट केलं, क्लीन मिस केलं. चेंडूची मात्र फिरकी आपल्याला बघायला मिळाली आणि फलंदाजाची देखील त्याने गिरकी घेतली. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या खेळाअखेर धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजे जाऊन पोहोचल्या 53-54 धावांचं टार्गेट असेल. तत्पूर्वी पुढच्या मॅचच्या टॉसकडे आपण जाणार आहोत. एका बाजूला श्री जागमाता रावळे आणि एका बाजूला ठाकूरपाडा. 2 संघांनी लगेचच टॉससाठी यायचंय. जास्त वेळेचा विलंब न करता आपण तिथून टॉस देखील घेणार आहोत. जे कर्णधाराने मात्र सांगितलं होतं की आम्ही 80-70 पर्यंत पोहोचू, परंतु त्या प्रयत्नात थोडंसं हतबल असतील आणि त्याच पद्धतीने आपल्याला बघायला मिळालं. चला टॉससाठी या श्री जागमाता रावळे आणि ठाकूरपाडा. तर आपण जाणार आहोत टॉससाठी. एका बाजूला जागमाता रावळे आणि एका बाजूला ठाकूरपाडा. चंद्रकांत सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सत्यवान भोईर सर, तर आपण पाहू शकाल सत्यवान भोईर सर असणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ठाकूरपाडा संघ आणि एका बाजूला श्री जागमाता रावळे. जागमाता रावळे संघाचा कर्णधार इथे आहे. मी ठाकूरपाडा या संघाच्या कर्णधारांना विनंती करीन की प्लीज आपण टॉससाठी या. जीत पाटील, कूल अँड काम असा खेळाडू, कमी वयात जास्तीत जास्त प्रगती या खेळाडूने केली. साहिल चापके इन ॲक्शन बघायला मिळतील. ठाकूरपाडा संघ तुम्हाला विनंती करीन की प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर टॉससाठी यायचं आहे. आमचे कॅमेरामॅन मुनीत कुडू आम्हाला बघायला मिळतात. बहाडोली म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्धी म्हणजेच बहाडोलीचा जांबू आणि अगदी जसं त्या जांबांना प्रसिद्धी मिळाली तसं साहिल आणि मुनीतला देखील प्रसिद्धी मिळालंय म्हणायला हरकत नाही. या टॉससाठी या. सत्यवान सर इथे आहेत आणि अगदी त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हा निश्चित स्वरूपात आपण अगदी शॉटमध्ये 2 कर्णधारांकडे देखील जोडणार आहोत. ठाकूरपाडा संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज या. तुम्हाला वारंवार सूचना दिली जाते. इनिंग्स ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस झाला पाहिजे याची दक्षता घ्या. आयोजकांच्या सूचना आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील कारण दिवस रात्री स्पर्धा, खूप मोठं आयोजन, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, कारण रात्री उशीर भरपूर झाला की मग दुसऱ्या दिवशीचं मॅनेजमेंट देखील कोळंबलं जातं. त्या अनुषंगानं तुम्हाला जसे पुकार दिले जातील. वंदे शेमाडे एक दिग्गज खेळाडू, 40+ बाहुबली म्हणून आपण पाहतोय. पालघर जिल्ह्याला लागलेला हा देखील एक मोठा खेळाडू आहे ज्याने 40+ क्रिकेट बाप्पा मोरया विठ्ठलवाडीची स्पर्धा गाजवली होती. लांबच लांबचे षटकार ज्याने ठोकले होते. अगदी तेच येतील टॉससाठी आणि सत्यवान सर आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जागमाता रावळे संघ प्लीज या. चला जागमाता रावळे संघाचा कॉल असेल. आपण टॉस अगदी करतोय. पाटील नेटवर्कची टीम देखील हे क्षण कैद करतायत. टेल्सचा कॉल आहे आणि यावेळीस यस टेल. तर खऱ्या अर्थानं जागमाता रावळे सरांना विनंती करीन की तुम्ही सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे अगदी शॉर्टमध्ये कारण मॅच देखील चालू करायचं आहे.
टॉस तुम्ही जिंकलात, घरचं मैदान आहे, स्वतःची एक मोठी स्पर्धा आपली, स्वतः आपण या स्पर्धेचे आयोजक आहोत आणि अगदी स्वतःच्या घरच्या मैदानात खेळत असताना सुरुवात गोड झालाय. टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय 5 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ ठाकूरपाडा, एक दादा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. इथून जर आपण पाहतोय फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? नक्कीच 60 पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही मात्र ही स्पर्धा पाहताय, स्वतः आयोजकांच्या लिस्टमध्ये आहात. ही स्पर्धा मात्र आपण पाहतोय ऑर्गनायझर होत असताना खूप काही तुमचं देखील युवा खेळाडूंचं प्रतिसाद असतं. ही स्पर्धा खेळताना आता कसं वाटतंय? नक्कीच खूप भारी वाटते. यस, तुम्हाला जास्त वेळ आपण घेणार आहोत, लगतचा सामना देखील चालू करायचा आहे. वंदे सर, जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग घ्यायची इच्छा होती. मनाविरुद्ध आता बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करत असताना 5 षटकांचा मॅच आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 60 ते 70 पर्यंत. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? नाईट फ्लड लाईट देखील आपल्याला थोड्याच वेळात बघायला मिळतील. दिवस रात्री स्पर्धा आणि स्टेडियमचा एक सुंदर लुक. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? एकदम छान आहे आणि नाईट मॅच खेळायची इच्छा असते, खेळायला भेटते म्हणत. यस, तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा. टॉस जिंकलाय तो म्हणजेच श्री जागमाता रावळे या संघानं आणि प्लेइंग लिस्ट देखील आपली आपण इथे फॉलोअप करायची आहे, फिलअप करून आमच्याकडे पुन्हा द्यायची आहे. टॉस जिंकलाय जागमाता रावळे या संघानं, प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलाय. तत्पूर्वी दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आणि आपण पुन्हा एकदा येऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद उत्कर्ष पाटील यांना. तुम्ही टॉस बॉक्समध्ये पाहिलं. पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्तीला आला आणि या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावर धावसंख्या ती जर आपण पाहिली तर 53 धावा या धावफलकावर अधोरेखित झाल्या आणि 54 धावसंख्येचं लक्ष उत्तरार्धाच्या खेळामध्ये इथे ठेवलं गेलंय. 2 टीम सध्या मैदानामध्ये आहेत. अमरदीप जलसार आणि उज्ज्वल संघ मथाने या 2 टीम मधला हा सामना, जिथे पूर्वार्धाच्या खेळामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकत पहिल्यांदा फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला टीम उज्ज्वल संघ मथाने आणि तो सध्या बॅटिंग करतोय. 54 धावसंख्येचं लक्ष घेऊन त्यांचे 2 सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. यश चौधरी आणि त्याच्या साथीनं अमित पाटील. किरण भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता इथे सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सपिरियन्स आहे, एक जुना जाणता खेळाडू, एक प्रदीर्घ कारकीर्द त्याचीही आहे आणि तो किरण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या विपक्षामध्ये डावकुरे हातानं या स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करताना यश चौधरी. बघूया यश कशा पद्धतीने खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये करेल, कशा पद्धतीने धावा जोडत या डावाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. ऑल सेट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल, पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल डायरेक्टली गेलाय का? हा षटकार आलाय इथे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. एक चांगला फटका, 6. एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि हा स्लॉट मध्ये होता बॉल, ज्याला समोरच्या क्षेत्रामध्ये अगदी फ्लॅट पॅरलल स्ट्रोक आपण त्याला म्हणू शकतो आणि त्या पॅरलल स्ट्रोक मध्ये बॉलला षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. 6. ऑन साइडला पुनश्च एकदा बॉलला उडवलंय, फेकून दिलंय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा दमदार तडाखा, एबी ट्रॉफी षटकार. 6. अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आक्रमकता तुमच्या बचावाचा सर्वात मोठा पवित्र असू शकतो आणि ती आक्रमकता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवतोय फलंदाज यश चौधरी. अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक बॉल अगदी समोर डाऊन द ग्राउंड, एक बॉल डीप स्क्वेअर लेग फ्रंट ऑफ द स्क्वेअर. त्यानं खूप चांगला स्ट्रोक तिथे प्ले केला. फ्रंट ऑफ द स्क्वेअर मधनं बॉलला षटकारामध्ये कन्वर्ट केलं. 6च्या मदतीनं धावसंख्या वेगानं 12. सलगचा तिसरा बॉल हवेमध्ये आहे. इथे संधी निर्माण झाली आहे आणि त्या संधीला इथे पूर्ण केलं जाईल. महत्वाची विकेट ती अधोरेखित होईल, ज्या यश चौधरीनं पहिल्या 2 बॉलवर आक्रमकतेनं 2 षटकार खेचले होते. त्याच यश चौधरीला तिसऱ्या बॉलवर परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. विकेटचं बटन खेळाडू बाद. ट्रॉफीला आहे मोठाच मान, या पालघर जिल्ह्यात रावले गावाची आहे शान. टेनिस क्रिकेट जेते तारे सितारे, टेनिस क्रिकेट जेते तारे सितारे. महासंग्राम क्रिकेटचा लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला.
कमबॅक, ते कमबॅक प्रत्येकाला करावं लागतं आणि कमबॅक केल्याशिवाय तुमचं अस्तित्व निर्माण होत नाही. आपण जर पाहिलं तर कमबॅक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वाट्यालाही होतं, त्यांनीही कमबॅक केलं होतं. कारण पुरंदराच्या तहाच्या वेळी महाराजांनी जे किल्ले दिले त्यानंतर स्वराज्यामध्ये उरले होते फक्त 12 किल्ले आणि त्यानंतरच्या 9 वर्षात 300 पेक्षा जास्त किल्ले महाराजांनी पुन्हा एकदा या स्वराज्यात घेतलं. ते कमबॅक त्यांनी केलं होतं आणि इथेही कमबॅकाची गरज होती आणि कमबॅक केलंय. कारण 2 षटकार बॅक टू बॅक आले होते. त्या 2 षटकारानंतर इथे त्या खेळाडूला माघारी परतवणं गरजेचं होतं आणि त्या खेळाडूला माघारी परतवलं. विकेट मिळतीये खेळाडू बाद. साहिल सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, फलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, माफ करा. इथे मात्र उजव्याष्टीचा बॉल, तिथे खूप चांगल्या पद्धतीने दिशा दिली. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 1 सध्या प्रगतीपथावर आहे. किरण ज्याला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 54चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 13 पेक्षा जास्त धावा तुम्ही जर धावफलकावर जोडताय तर मग तुम्हाला जो मार्ग कापायचा आहे त्या मार्गावर अगदी योग्यतेने तुम्ही ट्रॅव्हल करताय असंच म्हणावं लागेल. सध्या किरण फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करतोय कारण मैदानाच्या आतमध्ये राईटी लेफ्टी असं जे कॉम्बिनेशन होतं त्यामुळे क्षेत्ररक्षणाची जी सजावट होती त्यामध्ये थोडासा बदल इथे करावा लागतोय. 13 धावा काही अशुभ आकडे क्रिकेटमध्ये मानले जातात. 9, 13, 17 आणि 26 त्यापैकी हा आकडा आहे आणि यावेळेस तो गोलंदाजा करता अशुभ असेल. बॉल चाललाय पहिल्या टप्प्याअखेरीस सीमा रेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. एबी ट्रॉफी चौकार या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 17 ऑन बोर्ड. सतरा धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. अगदी आक्रमकता ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं डिस्कशन, थोडंसं विचार विनिमय, थोडासा इथे सल्ला मसलत ती आपल्याला पाहायला मिळते. कारण महागडा ठरतोय पहिल्याच ओव्हरमध्ये जर धावसंख्येची लयलूट झाली तर मग तिथे या मॅच मधनं खूप लवकर आपल्याला माघार घ्यावी लागू शकते. हेच गोलंदाजाच्या लक्षात आणून देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन पाटील, सचिन दादा ज्यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळायचंय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत पेट्रोलिंग केली. पहिल्या षटकाचा खेळ तो इथे पूर्णत्वाला आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एकेरीस. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर यशच्या 2 दमदार षटकारांच्या मदतीनं आणि त्याच यशच्या विकेटच्या मदतीनं 18 धावा या धावफलकावर अधोरेखित झाल्यात. यस, पहिल्या षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा. एक गडी बाद झाला निश्चित स्वरूपात, परंतु जमेची बाजू अशी आहे की टार्गेट तुम्ही 54चं सेट केलंय. तिथे मात्र पहिल्या षटकात धावांची लयलूट, धावांचा दरोरा टाकला. यश चौधरीची छोटी खेळी परंतु इम्पॅक्टफुल खेळी. 3 चेंडूंमागे 12 धावा ठोकल्या आणि तदनंतर आता अमित अण्णा एक मोठा खेळाडू ज्याच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार हा देखील कारनामा राहिलेला आहे. आणि सध्या तो मैदानाच्या आतमध्ये जर 5 षटकं खेळतोय तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो बॅकफुटला ढकलण्याचं काम करेल तो म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाला. परंतु प्रतिस्पर्धी संघाला काय करायचं आहे तर इथून अमित अण्णाचा 1 विकेट आणि तदनंतर आपण पाहतोय येणाऱ्या काळात विकेट फॅक्टर ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अनिल यावेळेस आपण पाहतोय अनिलच्या पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून हॅलो टाटा बाय बाय करत चाललाय सीमा रेषा पलीकडे. आलाय दर्जेदार उत्तुंग षटकार. एबी षटकार 6 आणि या षटकाराच्या साहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्यांचा ओघ वाढत चाललाय. खऱ्या अर्थानं मी म्हटल्याप्रमाणे जर गाडी भरपूर स्पीडमध्ये जर धावत असेल तर स्पीड ब्रेकर इथून तुम्हाला निर्माण करावे लागतील. गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथून त्यांना थांबवावं लागेल. परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील अगदी तडाखेबंद. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सलगचा दुसरा. यावेळेस प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडू चाललाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा दर्जेदार अमित अण्णा नावाचा हा ब्रँडेड षटकार. 6 स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 30 वरती. मी म्हटलं होतं 6 चेंडू 6 षटकार याही खेळाडूच्या नावावरती राहिलेले आहेत आणि सध्या आता 2 चेंडू आणि 2 षटकार त्याने ठोकलेत. येणाऱ्या काळात गोलंदाजाला इथून कमबॅक करणं खूप अत्यंत गरजेची भूमिका असेल. काळानुसार परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे. इथून आता परिवर्तन काय बघायला मिळेल. अमित अण्णा सध्या रंगात आहे. झंझावती खेळी. यावेळेस बॅटची चेंडू मात्र आपण पाहतोय गली पॉईंटमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. शॉर्ट थर्डमॅनला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय 1 इथे स्कोर कार्ड पुढे सरकेल.
3 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 वरती. आजच्या दिवसातला पहिलाच मॅच आणि पहिल्याच मॅचमध्ये फलंदाजांनी षटकारांमध्ये डिलिंग केलंय असं म्हणायला हरकत नाही. चौथा बॉल घेऊन गोलंदाज अनिल तयार होईल. डाव्या हाताचा फलंदाज साहिल ज्यानं गोलंदाजी देखील चांगली केली होती. चेंडूला उडवलाय, शॉट पॉइंटमध्ये खेळाडू तैनात आणि इथे परिवर्तन झालंय. गोलंदाजानं कठीण काळात विकेट मिळवून दिले संघाला, परंतु आता काय येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल. विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि एका बाजूला अमित अण्णा हे मात्र ड्रायव्हिंग सीटवर बसले होते, परंतु साहिल म्हणतोय की मी देखील मागे थांबणाऱ्यांमधला नाही आणि त्याच प्रयत्नात त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अर्थातच दीपेश चौधरी हा देखील एक मोठा खेळाडू. PDPTL मध्ये मात्र निश्चित स्वरूपात चांगली कामगिरी, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून पुन्हा एकदा त्याने स्वतःला सिद्ध केलं होतं. आता स्वतःचा घरचा संघ आणि घरच्या संघासाठी अमित अण्णा यांच्या समवेत मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. अगदी मध्यफळीचे फलंदाज आहेत, सिच्युएशन हँडल करण्याची ज्यांच्याकडे भरपूर क्षमता आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये मी नक्की म्हणेन की धावा 2 षटकांच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर उज्ज्वल मताने संघ पुढे आहे, परंतु जमेची बाजू अशी देखील आहे की आता नुकताच विकेट देखील मिळालाय. इथून आणखीन जर चांगली गोलंदाजी झाली तर संघ कमबॅक करू शकतो आणि अमरदीप जलसार या संघाकडे ती क्वालिटी आहे. येणाऱ्या काळात आपण ते सगळं बघणार आहोत. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 4 आणि धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 31. तुम्ही पाठलाग करताय 54चा, येणाऱ्या काळात 23ची गरज आणखी नाही. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी हो ना करता करता एक चोरटी धाव बघायला मिळाली आणि आपण पाहतोय यष्टीरक्षक सांगतात की बॉलिंग एंडला जर थ्रो असता तर कदाचित दीपेश चौधरी ह्याला परतीचा प्रवास करण्यात निश्चित स्वरूपात आपण भाग पाडलं असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षणार्धात तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. माईकवरून बोलणं भरपूर सोपं असतं, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण आणि अगदी तेच बघायला मिळालं. 5 चेंडूंचा खेळ देखील संपला आणि 5 चेंडूंचा खेळा समाप्ती अखेर धावसंख्या 32, 32 धावा या धावफलकाती जाऊन पोहोचल्यात. 22ची गरज आणखी नाही. पुढचा बॉल यावेळी समित अण्णाच्या बॅटमधून अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल. खूप छान पद्धतीनं बॅट आणि बॉल मधलं टायमिंग साध्य झालं. चेंडू चाललाय लांबच लांब, शॉर्ट क्वालिटीचा हा शॉट षटकार. 3 षटकांचा खेळ देखील संपलाय आणि आपण पाहू शकाल 3 षटकांच्या खेळा अखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 वरती जाऊन पोहोचतंय. अक्षय सर, थोडंसं आपण पाहतोय आता षटक इथून महागडं राहिलंय म्हणायला हरकत नाही. निश्चित खूप महागडं राहिलंय, कारण ओव्हरपिच बॉल सर्वाधिक आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले आणि टेनिस बॉल क्रिकेटचा फॉर्मॅट असा आहे ना जिथे ओव्हरपिच बॉल तुम्हाला षटकारामध्येच कन्वर्ट झालेले पाहायला मिळतील, कारण हे शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आहे आणि जेवढा फॉर्मॅट शॉर्ट होतं तेवढे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक असतील किंवा मग आक्रमकता, ती दाहकता तुम्हाला सातत्यपूर्ण पाहायला मिळेल आणि तेच घडलं या मॅचमध्ये. आपण जर पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू आहेत आणि ओव्हरपिच चेंडूचा अगदी खरपूस समाचार आणि तिथे षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 3 महेंद्र आलाय. त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय, त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. मात्र इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना त्याला आपलं 100% एफर्ट ते मैदानाच्या आतमध्ये लावावे लागतील, कारण एक चांगली ओव्हर इथे त्याला करावी लागेल. टीम स्ट्रगलमध्ये आहे, अडचणीच्या क्षणी मदतीला धावून येणं हेच एका चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं. 9 मिनिटं शिल्लक आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 2 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. इथे अपील मात्र तिथे हाईट फॅक्टर असावा, तेच हेरलंय. लेग बाईचा इशारा तर जरूर आलाय, म्हणजे हाईट फॅक्टर होता तिथे. एक सिंगल मिळते लेग बाईच्या स्वरूपात. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 39. अपील स्ट्रॉंग होती, जोश उत्साह आपल्याला त्या अपीलमध्ये जरूर पाहायला मिळाला होता. मात्र पंचांनी अखेरच्या क्षणी नाकारलं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं महेंद्र कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न इथे त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरमधला दुसरा बॉल असेल, स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज सज्ज आहे. इथे मात्र उडवलाय. हा खऱ्या अर्थानं हाय अँड हँडसम स्ट्रोक आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. अप्रतिम फटका, आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर, टायमिंग प्रॉपर होता आणि प्रॉपर टायमिंग मुळे बॉल सीमारेषेच्या अगदी दूर षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6 मध्ये पुन्हा एकदा फोर्स केलाय, ताकदीचा वापर केलाय, बॉलला फेकून दिलाय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमारेषेच्या पार, षटकार. ह्याच पद्धतीने आक्रमकता सुरू राहिली तर ही मॅच
तिसऱ्या किंवा चौथ्या ओव्हरमध्ये खेळ खल्लासच्या मुवमेंटवर असेल, कारण आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 51 आहे, म्हणजे ह्याच ओव्हरला मॅच संपते की काय, तिसऱ्याच ओव्हरला ही मॅच फिनिश होती की काय, असं चित्र सध्या प्रकट झालंय. काय बॅटिंग केली या मॅच मध्ये, आक्रमकता, विध्वंसकता, विस्फोटकता सर्व काही पाहायला मिळालं अमितच्या बॅटमधनं. अगदी त्याच्या बॅटचा हल्ला बोल आपल्याला पाहायला मिळालाय. ते म्हणतात ना, अमित ची जी बॅट आहे ना अगदी वेगानं चालतीये. अमित का बल्ला माशा अल्लाह असं म्हणू शकतो आपण, आणि अगदी त्या पद्धतीने त्याचा बल्ला, त्याची बॅट सध्या मैदानाच्या आतमध्ये चालतीये. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षकानं तिथे झेल सोडलाय, कारण खांदे आता थोडीशी सैल पडलेत. कळून चुकलंय या मॅचचं चित्र काय आहे. या मॅच मध्ये आता आपल्याकरता जागा उरलेली नाहीये, त्यामुळे क्षेत्ररक्षक तोही खूप जास्त एफर्ट लावायला तयार नाहीये. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 या आकड्यावर, म्हणजे 2 धावा आपल्या विजयापासून दूर. ऑन साइडला जागा बनवली स्ट्रोकला, अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं पाठलाग करतोय, मात्र इथे तो पाठलाग अगदी शांत पाहायला मिळतोय, आणि फलंदाजही दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये नाही आहेत, कारण त्यांनाही ठाऊक आहे अगदी सहजतेने या मॅचवर कुरघोडी करता येईल, आणि अगदी सहजतेने या मॅचवर कुरघोडी केलीही गेली आहे. अप्रतिम खेळ राहिला उत्तरार्धाच्या खेळामध्ये. टीम उज्ज्वल संघ मथाने पूर्वार्धामध्ये गोलंदाजी सुंदर केली, उत्तरार्धामध्ये फलंदाजी चांगली होतीये, आणि याबरोबर खेळ खल्लास.